नमस्कार मंडळी, मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कार्तिकी एकादशी 2025 साली आपण बघत आहोत की ही एकादश नोव्हेंबर महिन्यामध्ये 1 तारखेला येणार आहे की 2 तारखेला. या दिवशी नेमके एकादशीचे व्रत कसे करावे, कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करू नयेत, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. कार्तिकी एकादश येते ते चातुर्मास समाप्ती घेऊनच. 4 महिने श्री भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत असतात. या दिवशी ते निद्रेतून जागे होतात. यामुळे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे सुद्धा म्हणले जाते. कार्तिकी एकादश येत आहे 2 नोव्हेंबरला. या दिवशीपासूनच तुलसी विवाह, साखरपुडा, शुभकार्य, विवाह हे पार पाडले जातात. 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही तुलसी विवाह करू शकता. एकादशीचे व्रत हे करताना एकादशीचे व्रत हे दशमीपासूनच सुरू होत असते. दशमी दिवशी रात्री आपल्याला तामसिक भोजन हे वर्ज्य करायचे आहे. म्हणजेच की लसूण, कांदे असणारे काही पदार्थ असतील तर ते आपल्याला समाविष्ट करायचे नाहीत. त्याचप्रमाणे मांसाहार करायचा नाही आणि दुसऱ्या दिवशीपासून आपण फलाहार घ्यायचा आहे. या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी पूजेला खूपच अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करा. या मंत्राचा जाप 108 वेळा करावा आणि हे न जमल्यास आपण किमान 11 वेळा तरी हा जप करावा. ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नानविधी आटपून पूजाविधी, देवपूजा करून आपण श्री विष्णू आणि लक्ष्मीची पूजा अर्चना करावयाची आहे. त्यावेळेस तुम्ही मंत्रजाप हा करू शकता. उपवासामध्ये फलाहार, पाणी, त्याचबरोबर साबुदाणा, राजगिरा, दूध, फळे, सैंधव मीठ, इतर उपवासाच्या पदार्थांचा तुम्ही या एकादशीच्या व्रतासाठी उपयोग करू शकता, त्याचं सेवन करू शकता. या एकादशीचे व्रत करून जे कोणीही व्रत करत असतं त्याला श्री विष्णू आणि लक्ष्मीची कृपाही सदैव मिळत असते. घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. घरातील वैवाहिक जीवन, दाम्पत्य जीवन हे या व्रतामुळे सुखी होते. त्यांना ऐश्वर्य लाभते, सुखसमृद्धी लाभते, भरभराटी मिळते. या दिवशी काय करायचे आणि काय नाही याचा विचार करताना आपण या दिवशी सात्विक राहावे, सात्विक जेवण जेवावे, सकारात्मक विचार करावा, विष्णू सहस्त्रनाम या दिवशी जाप करावा. त्याचबरोबर एकादशीच्या काही व्रतकथा असतील तर त्या वाचाव्यात किंवा त्याचे श्रवण करावे. नामस्मरण असेल किंवा प्राणायाम असेल या गोष्टींचाही आजच्या त्या दिवसामध्ये समाविष्ट करावा. माता तुलसी विवाह या विवाहाच्या मागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. माता तुलसी ही परम विष्णू भक्त होती. तिने कठोर तप केले आणि भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन तिला वरदान दिले की तिचं विष्णू स्वरूप शाळीग्रामाशी लग्न होईल. म्हणूनच कार्तिक एकादशीला तुलसी विवाह हा केला जातो. हा केल्यामुळे घरातील दाम्पत्य जीवन हे खूप सुखी आणि समाधानाचे नांदत असते. एकादशीचे व्रत हे केल्यामुळे आपल्याला श्री विष्णू व लक्ष्मी यांची कृपा सदैव लाभत राहणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त श्री विष्णू लक्ष्मीचं नामस्मरण जप करावा. यामुळे मनशांतीसुद्धा आपल्याला लाभ होते.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.